नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे. सकाळी 8च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातम्या सविस्तर पाहणार आहोत. सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सलमान खानच्या गॅलेक्सी घरावरील गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांच्या जीवाला तळोजा कारागृहात धोका आहे का असा सवाल उपस्थित झालाय. कारण विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन आरोपींच्या जीवाला धोका असल्याच्या चर्चा रंगतायत. दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित सदस्य देखील याच तुरुंगात बंदिस्त आहेत आणि त्यांच्या जीवाला सध्या धोका असल्याचं बोललं जातंय. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांच्या या जीवाला तळोजा कारागृहात धोका असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन्ही आरोपींच्या जीवाला धोका आहे. दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित सदस्यही याच तुरुंगात बंदिस्त आहेत. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल आहेत आपल्यासोबत. महेश, आपण पाहतोय लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचे जे गुंड आहेत त्यांच्या जीवाला तळोजा कारागृहात धोका असल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय कारण आहे? अभिनेता सलमान खान याच्या बांद्रा स्थित घरावर गोळीबार प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन आरोपींच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. पोलिसांकडून या आरोपींना अटक केल्यानंतर यांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि तळोजा जेलमध्ये यांची रवानगी झाल्यानंतर त्या ठिकाणी यांच्या जीवाला दाऊद इब्राहिम गँगच्या गुंडांकडून धोका असल्याची माहिती समोर येत आहे. विकी गुप्ता याचा भाऊ ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी तळोजा कारागृहात गेला होता त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी पाहिलेल्या गोष्टी एका पत्राद्वारे सांगितलेल्या आहेत. तुरुंग प्रशासनाला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि सांगितलं आहे की विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांच्या जीवाला दाऊद इब्राहिमच्या गुंडांकडून धोका आहे. कारण दाऊद इब्राहिमचे गुंड हे तळोजा जेलमध्ये आहेत. ड्रग पेडलिंगच्या संदर्भात त्यांना अटक करण्यात आलेली होती. विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत आणि ते या दोघांना जीवे ठार मारण्याची प्लॅनिंग करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. या घटनेनंतर या दोघांची रवानगी एका सुरक्षित कारागृहात करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप तुरुंग प्रशासनाकडून या गोष्टीला कुठलाही दुजोरा किंवा कुठलंही उत्तर या पत्राला देण्यात आलेलं नाहीये. निश्चितच त्यामुळे काय होतं हे बघावं लागेल. महेश, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.